हॅलो हाय. काल ना एक गंमत झाली. काल मी माझ्या मुलाचा लेसन घेत होते. तो 3rd स्टँडर्डमध्ये. तर त्याला एक लेसन आहे कमेलियन म्हणून, आणि कमेलियनचं स्पेलिंग येतं CH. तर मी त्याला म्हटले चल आपण चमेलियनचा लेसन करूया. तर तो इतका जोरजोरात हसायला लागला, मम्मा ते चमेलियन नाही कमेलियन आहे. त्याला असं वाटलं की आपल्या मम्माला काहीच माहिती नाही आहे. आणि खरं सांगू का, ॲक्च्युली मला माहितीच नव्हतं की त्याला कमेलियन म्हणतात. मी नॉर्मली चमेलियन असं म्हटले. तर हा ॲक्च्युली आपल्या जनरेशनचा थोडा ॲक्सेंटचा प्रॉब्लेम आहे, कारण आपल्याला फोनिक्स नव्हतं आणि आत्ताच्या जनरेशनला फोनिक्स वगैरे सगळं आहे. पण आपली जी मिलेनियल जनरेशन आहे ती बेस्ट आहे. म्हणजे आपलं ग्रामर, आपली लँग्वेजेस सगळं परफेक्ट होतं. इंग्लिश पण भारी होतं आपलं. आत्ताच्या जनरेशनचं तसं नाही आहे. त्यांचं ॲक्सेंट भारी आहे, पण सगळ्या ह्याच्यात वीक आहेत. आणि असाच अजून एक किस्सा सांगते की मी जेव्हा पुण्यात आले फर्स्ट टाईम SP कॉलेजला ॲडमिशन घेतलं. फर्स्ट डे होता कॉलेजचा आणि आम्ही सगळेजण बाहेर उभं होतो लेक्चरच्या आधी. तर मला एकाने विचारलं तू कुठल्या स्कूलमधनं आली आहे वगैरे. आणि मग मी बोलायला चालू केलं आणि तो सडनली म्हटला तू कुठल्या गावातनं आली आहे. मला असं झालं की त्याला कसं कळलं मी गावातनं आली आहे. तर मग माझं टोनिंग असं होतं की मी खेडेगावातनं आली आहे. आमची स्कूल भारी होती, बेस्ट होती. आमच्या इथे नेहमी फॉरेनर्स यायचे, आमचे टीचर्स बेस्ट होते, सगळं बेस्ट होतं. पण स्टील तो जो खेडेगावातला ॲक्सेंट असतो किंवा जे टोनिंग असतं ते इनबिल्ट होतं, कारण जन्मल्यापासून आपण तिथेच असतो. तेव्हा थोडंसं कसंसं वाटलं, पण ठीक आहे, आपण बेस्ट आहोत. आणि मी प्राऊड आहे की माझं गाव भारी होतं, माझी स्कूल भारी होती. असं कुणाबरोबर झालं आहे नक्की शेअर करा. बाय बाय.